समता आणि वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं आयोजित केली जातात. तर त्याच्यात मलाही एक व्याख्यान देण्याचा एक योग लाभला आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. विशेषतः अग्रवाल साहेब, कदम साहेब आणि माझे मित्र दिलीप बोरकर अर्थात अगदी शाळेपासून आम्ही बरोबरचे आणि एकमेकांच्या समोरच राहणारे, म्हणजे दोघांच्यामध्ये साधारण 20 फुटाचं अंतर असेल दोघांच्या घरामध्ये, एक मध्ये रस्ता आहे फक्त. त्यामुळे अगदी पहिल्यापासूनच आमची चांगली मैत्री. आणि मग पुण्यात आल्यानंतर अर्थात त्यांची माझी पुन्हा एकदा गाठ झाली, कारण 83 नंतर मी विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्रिवेंद्रम इथं जॉईन झालो आणि त्रिवेंद्रममध्येच पूर्ण माझा कार्यकाल होता. तर त्या निमित्ताने या निमित्ताने मी पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच अशा आमच्या एका ग्रुपबरोबर गप्पा मारण्याची खरं म्हणत संधी मिळायला हरकत नाही. म्हणजे हे लेक्चर म्हणण्यापेक्षा थोडाफार गप्पांच्या स्वरूपात असं करता येऊ शकतं. आणि मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मोस्टली इंग्लिशमध्ये तयार केलेलं आहे, पण म्हणजे मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही म्हणणं मी साधी नसतं, कारण बऱ्याच वेळेला मराठीतनं बोलायला आणि टेक्निकल शब्द सांगणं थोडं कठीण जातं आणि त्याच्यामुळे मग अडखळायला होतं की आपण काय बोलतोय, काय म्हणजे कसं सांगता येईल त्याबद्दल. तर पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि मी आज माझ्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. देशमुख यांची पण माझी गाठभेट झाली. इनफॅक्ट त्यांचं माझं अगदी जवळचं नातं निघालं. माझ्या चुलतपूर गुणे त्याचे मेवणे. तर हे सगळं म्हणजे इतक्यात म्हणजे वर्ल्ड इज स्मॉल असं म्हणतो ना आपण, तसं जसे ठाकूर साहेब भेटले आणि त्यांची क्लासमेट कुसुमताई चंद्रगुप्ता या म्हणजे IITतल्या मला इस्रोत जॉईन होणाऱ्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ, आणि त्यांच्या डिव्हिजनला मी नंतर जॉईन झालो आणि त्या म्हणजे आमच्या चांगल्या फॅमिली फ्रेंड. तर असं सगळं हा योग जुळून आलेला आहे. तर तेव्हा मी खुर्ची कोणाला व्याख्यानाचा